दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असा टोला हाणलाय रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना. त्यामुळे रायगडच्या राजकारणात चांगलाच शक्तितुरा गाजत असल्याचे दिसत आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कर्जतमधील विरोधकांना दवा द्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळेच महायुतीत रायगडात काही सलबेल नसल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. या देशाचं कणखर नेतृत्व ज्यांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच आज महेंद्र थोरवे जो काय वेडावाकडा बोलला नाही त्याचा परिणाम आपल्या पंतप्रधानांचा आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांवरतीच आहे. त्यातला पहिला नंबर त्याचा आहे. आम्हाला वादविवाद करावे लागतात, पण आम्हाला असं तेव्हा वाटलं होतं हा सगळं चुकीचं वागतोय. पण ज्यावेळेला आमच्या दोघांवरती प्रसंग आला तेव्हा आम्हाला पण वाटलं की काही प्रमाणात तो बरोबर पण बोलत होता. आणि आम्हाला खात्री होती जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाही आहे. आम्हाला बरेचशा लोकांनी प्रयत्न केला पण त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आज तुम्हाला शब्द आहे. आम्ही काय केलं होतं, जर आमचे रवी पाटील दळवी साहेब आम्ही जर नसतो तर आज तुमची काय अवस्था झाली असती लक्षात ठेवा. आमच्या तिघांचा लीड पकडा आणि मग सांगा तुम्ही. थोडी तरी जाणीव मानायची नाही जनाची. आमचा महेंद्र शेठ दळवी रोज जसा एखाद्या आई वडिलांची आम्ही आठवण नाही करत तसा बिचारा आठवण करायचा. जेव्हा त्याच्यावर प्रसंग आला, आता शिवीशिवाय पाणी पित नाही, ती माऊली माझी बोलली होती परवा, शेठ फक्त तुम्ही सांगा आम्ही काय करू तुम्ही बघा. बोला आता नको, एकाला आम्ही शांत करत आणलंय, तू आणि काय करशील आणि परत आम्हाला अडचण येईल. पण एक सांगतो तुम्हाला, ह्या जर प्रायश्चित जर नाही भेटलं तर विचारा, या आज संकष्टीचा दिवस आहे, सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मी आलोय आणि आम्ही जे बोलतो तेच होतं लक्षात ठेवा. कारण आम्ही निर्व्यसनी मंडी आहोत, आम्ही कोणाचंही नुकसान केलं नाही, करणार नाही, आपोआप होईल सगळं. म्हणजे असो, कोणतरी बोलणं पण जरा गरजेचं होतं. वातावरण तापल कसं थंडीमध्ये, बाकी काय नाही. नाव नाही घेतलं लक्षात ठेवा, समजणे वाले को. हा, या कार्यक्रमातून तटकरे बापलेकीला हेतू पुरस्सर डावलण्यात आले. त्यातच त्यांच्यावर एवढ्या मोठ्या स्टेजवरून टीका देखील करून जखमींवर मीठ चोळण्यात आले, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. आता यावर तटकरे कुटुंबीय काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.